परभणीत डिझेलसाठी शेतकऱ्यांकडे सातबाराची मागणी तर खरीपाच्या पेरण्या तोंडावर असताना असे निर्णय चुकीचे. शेतकरी नेते राजू शेट्टींचा प्रशासनावर रोष. पेट्रोल डिझेलच्या टंचाईमुळे बुलढाण्यात शेतकऱ्यांचा संयम सुटला. डिझेलसाठी पंपचालकाला तलवारीचा धाक दाखवत मारहाण. कॅनमध्ये डिझेल नाकारल्यानं पेट्रोल पंपावर राडा. इंधन तुटवड्यामुळे काही ठिकाणी निश्चितपणे तणावाची स्थिती. मात्र पुण्याला पेट्रोल डिझेलची साठेबाजी करू देऊ नका, मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर देशभरात सोन्याची 2,500 कोटींची उलाढाल मंदावली. मुंबईतील निम्म्याहून अधिक सुवर्ण कारागीर मूळ गावी रवाना. नीट पेपर फुटी प्रकरणी 3ऱ्या प्राध्यापकाला अटक. पुण्यातून मनीषा हवालदार सीबीआयच्या ताब्यात. एनटीएनं अधिकृतपणे नीट पेपर लीक असल्याचा दावा फेटाळला. जोपर्यंत सीबीआय तपास करून अधिकृत अहवाल सादर करत नाही तोपर्यंत पेपर फुटी मान्य करणार नाही, एनटीएचं स्पष्टीकरण. पुण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. भोर आणि शिरूर तालुक्याला झोडपलं. उकडत्या वातावरणापासून काहीसा दिलासा. छत्रपती शिवाजी महाराज अंगात येत असल्याचं भासवत भोंदूकडून फसवणूक. सांगलीच्या विटामधील धक्कादायक प्रकार. गर्भपाताचा सल्ला देत एका कुटुंबाची फसवणूक. जरांगेंवर पुन्हा उपोषणाची वेळ येऊ देणार नाही. 28 तारखेपर्यंत उपसमिती उत्तर देणार. प्रसाद लाड यांचं आश्वासन. 29 तारखेला पुन्हा जरांगेंना भेटायला येणार असल्याची ग्वाही. मुख्यमंत्री आमचे शत्रू किंवा दुश्मन नाहीत. गेल्या 8 महिन्यात मुख्यमंत्र्यांबाबत आम्ही काही बोललो नाही. जरांगेंचं विधान. तर जरांगेंनी मुख्यमंत्र्यांना समजून घ्यावं, लाड यांचं आवाहन. जे लोभापायी शिंदे सेनेत गेले त्यांना जाऊ द्या. उद्धव ठाकरेंचा बच्चू कडूंवर प्रहार. घरी बोलवून मंत्री केलं ही चूक झाल्याचं केलं विधान. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय शिरसाटांना सुनावले खडेबोल. राष्ट्रवादीचे काही आमदार संपर्कात असल्याचं केलं होतं विधान. महायुतीत मिठाचा खडा पडेल अशी विधानं करू नका, शिंदेंचा सल्ला. विधान परिषद निवडणूक महायुती म्हणून लढणार. तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांचं एकमत. भाजप 12, शिवसेना 3, राष्ट्रवादी 2 जागांच्या फॉर्म्युलावर चर्चा. विधान परिषद निवडणुकीत महायुतीत जागा पालट होण्याची शक्यता. नाशिकची जागा भाजपकडे तर जळगावची जागा शिवसेनेकडे जाण्याची चर्चा. अंतर्गत समीकरणामुळे जागांची अदलाबदल होण्याची शक्यता. चंद्रपुरात वाघांच्या हल्ल्यात 4 महिलांचा दुर्दैवी मृत्यू. वाघाच्या हल्ल्यानंतर गुंजेबाई गावात गावकऱ्यांचा संताप. वनविभागाच्या आश्वासनानंतर तणाव निवळला. विशा शर्माचा पती समर्थचं जबलपूर कोर्टात आत्मसमर्पण. न्यायाधीशांचा मात्र आत्मसमर्पण स्वीकारण्यास नकार. जिथं केस सुरू त्या कोर्टात शरण जाण्याचा सल्ला.